मागणी दावलेली आहे, त्यांना अर्थखाते मिळालेला आहे. कसं पाहता निर्णयाकडे? एक लक्षात घ्या, शिंदे गट आणि अजितदादांचा गट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. शिंदे गटामध्ये अनेक तालेवार लोक आहेत, ज्यांनी या महाराष्ट्राचं राजकारण आणि सरकारमध्ये अनेक वर्ष काम केलं. नक्कीच अजितदादाने घेतलेला जो निर्णय आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही. हा निर्णय काय महाराष्ट्राच्या हिताचा नाही. या निर्णयामुळे महाराष्ट्राचं नुकसानच होणार. तरी अजितदादा आणि त्यांच्या बरोबरचे लोक जे सरकारमध्ये आहेत त्यांचा अनुभव दांडगा आहे. आणि शिंदे गट त्यांना किती महत्व आहे. शिंदे गटाचं महत्व इतकं जगे शिवसेना फोडण्यापुरतं त्यांचं महत्व होतं. त्यांचं महत्व आता संपलेलं आहे. शिंदे गट हा काही राज्यकर्ता पक्ष नाही, येतील तसे जातील. आणि अजित पवारांचा गट सुद्धा सत्तेत फार काळ राहील याच्याविषयी माझ्या मनात म्हणजे आहे की नाही शंका आहे. भारतीय जनता पक्षाचं धोरण वापरा आणि फेका हे कायम राहिलं. या देशामध्ये असे अनेक राजकीय पक्ष छोटे छोटे त्याने घेतले, तोडले, वापरले आणि फेकून दिले. महाराष्ट्रातल्या दोन्ही गटांची अवस्था त्यापेक्षा वेगळी होणार नाही. आणि कालच सांगितलेलं आहे की आमच्याकडे भावनिक दृष्ट्या कोण जवळचा आहे, राजकीय दृष्ट्या कोण जवळचा आहे. म्हणजे शेवटी तुम्ही राजकारणच करतात, राजकारणासाठी केलेलं आहे. ही तुमची कूटनीती असेल तर ही कूटनीती आम्ही केली होती 2.5 वर्षापूर्वी. त्या कूटनीतीला तुमची मान्यता नव्हती.